सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. अभिनय याच्यावरती पूर्णपणे बाप्पांनी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट ऐकल्यानंतर त्या अभिनयामधनं बाहेर येऊन पुन्हा आत्म्याच्या ठाई येणं ही गोष्ट मुद्गल ऋषींना खूप आवडली आणि आयुष्यामध्ये या गोष्टीवरती पूर्णपणे आपण मेहनत करायला पाहिजे आणि आत्म्याच्या ठिकाणी परत यायला पाहिजे हा विचार त्यांच्या मनामध्ये रुजला. आणि ज्यावेळेला हा मनामध्ये रुजला आणि त्यांनी भोवताली जगाचा अंदाज घेतला किंवा त्यांना अंदाज आला तर त्यांना कळलं की खूप रात्र होऊन गेली आणि बाप्पा त्या ठिकाणून कुठे निघून गेला आहे तो त्यांना माहिती नाही आहे. म्हणजे बाप्पा ज्या जागेवर बसलेला होता त्या जागेवरती त्यांच्याकरता काही फलाहार बाप्पा ठेवून गेलेला होता. किती अनन्य भक्तीने ज्यावेळेला ते स्मरण आहेत तर बाप्पासुद्धा त्यांच्याकरता किती विचार करतो आहे की त्यांना जेव्हा केव्हा आठवण येईल त्यावेळेला त्यांना खायला काहीतरी लागेल म्हणून बाप्पांनी त्या ठिकाणी फलाहार म्हणजे फळं काही ठेवलेली होती. ती फळं घेताना ती खावी का न खावी असा प्रश्न मुद्गल ऋषींच्या मनामध्ये आला. परंतु भूक एवढी लागलेली होती आणि बाप्पांनी ती देवानी आपल्याकरता ठेवली आहेत तर आपण ती प्रसाद म्हणून घेतली पाहिजेत म्हणून त्यातलं एक फळ घेतलं आणि ते फळ खातच त्यांची भूक पूर्णपणे भागून गेली. आणि मग त्याच्यानंतर ते पुन्हा विचार करत त्या ठिकाणीच त्यांची समाधी लागली आणि मुद्गल ऋषी पूर्णपणे झोपी गेले. दुसऱ्या दिवशीच्या रुटीनमध्ये पहाटे ते उठले आणि त्यांनी ध्यानधारणा वगैरे केली. प्रातःकालचे सगळे विधी आटपले आणि ते विधी आटपल्यानंतर आज त्यांना असं वाटलं कुठेतरी आपण बाप्पाला शोधण्याचा प्रयत्न करू की आज बाप्पा इथे येणार नाही आहे याची कुठेतरी आपल्याला जाणीव जशी होते तशी जाणीव त्यांना झाली. आणि मग बाप्पाला कुठे भेटायचं म्हणून पुढे चाललेत आणि मोठ्या एका मंदार वृक्षाच्या खाली बाप्पा त्यांना भेटला. म्हणजे की बाप्पा त्या ठिकाणी बसलेला होता आणि बाप्पा आज काहीतरी तांत्रिक कार्य करत होता असं त्यांना करताना दिसलं. त्यावेळेला बाप्पाकडे बघून ते म्हणले की बाप्पा हे तंत्रमंत्र पण तुम्ही करता का? बाप्पा म्हणलं की अरे हां, माणसाच्या जीवनामध्ये किंवा एखाद्याचा उद्धार करायचा असेल तर कधी यंत्रांनी, कधी मंत्रांनी, कधी तंत्रांनी, कधी सत्संगाने, कधी याच्या व्यतिरिक्त ज्ञानाने अशा वेगवेगळ्या गोष्टींनी त्याचा उद्धार करावा लागतो. मग तसं माझा कुठला भक्त अडचणीत असेल तर मला या सगळ्या गोष्टी त्याच्याकरता कराव्या लागतात आणि याच्यामध्ये थोडासा कालावधी जाणार आहे. तू असं कर की समोर कदंब नावाचा वृक्ष आहे त्या कदंबाच्या वृक्षाखाली बस आणि त्या ठिकाणी तू माझी आराधना कर, माझी पूर्णपणे प्रार्थना कर आणि माझं स्मरण कर. मी जसं आहे माझं तंत्र आटपलं की मग तुला येऊन भेटतो. त्याप्रमाणे मुद्गल ऋषी त्या ठिकाणी कदंब वृक्षाच्या खाली बसले आणि कदंब वृक्षाच्या खाली बसल्यानंतर इतकं सुंदर त्यांचं ध्यान लागलं आणि बाप्पाचं इतका सुंदर जप त्यांच्या मनामध्ये चालू आहे. आणि तो संपूर्ण जप करत असताना अचानक एका क्षणाला बाप्पांनी त्यांना हलवलं आणि सांगितलं मुद्गला जागा हो. त्याप्रमाणे मुद्गल ऋषी जागे झाले आणि जागे झाल्यानंतर बाप्पाकडे बघितलं, बाप्पाचं दर्शन घेतलं, बाप्पाच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि मग बाप्पाला म्हणलं की बाप्पा खूप छान वाटतंय मला की तुम्ही कला कालची सांगितली, मला अभिनय शिकवून दिला किंवा अभिनयामधलं जे द्वंद्व आहे ते मला सांगितलं. मला तुम्ही पूर्णपणे एक एक कला शिकवत असताना तुम्ही मला संमोहन सांगितलं, मला तुम्ही वाचासिद्धी सांगितली, मला तुम्ही सगळ्या सिद्धींचा आगर असलेलं ते तुम्ही मला सगळं सांगितलं, मला संमोहन सांगितलं, दुसऱ्याच्या मनातलं जाणण्याची कला मला अवगत झाली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता मला समजायला लागल्यात आणि माझा कुठेतरी हा विश्वास आहे की या सगळ्यांना समजतील एवढ्या मी त्या पूर्णपणे सांगेन. पण बाप्पा माझ्या मनामध्ये एकच शंका आहे आणि वारंवार ती शंका माझ्या मनामध्ये येते. ती कुठली मुद्गला? बस माझ्या मनामध्ये एकच शंका आहे की हे सगळं मला टिकवून ठेवता येईल का? आणि एक्झॅक्टली आपल्या सगळ्यांचं नेतृत्व मुद्गल ऋषी करतायत आणि त्या सगळ्या गोष्टी मुद्गल ऋषी बाप्पाला त्याच विचारतात जे आमच्या मनामध्ये शंका आहे. मग आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला प्राप्त करता येते, आपण ती मिळवतो सुद्धा, आपण त्याच्याकरता प्रयत्न करतो, आणखीन मार्गाने सुद्धा आपण त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि 90% ठिकाणी आपल्याला यश मिळतं, आपण त्या मिळवतो सुद्धा. परंतु काय त्या आयुष्यामध्ये आपल्या कायमस्वरूपी राहत नाहीत, काही दिवसानंतर ते आपल्या आयुष्यातून निघून जातात. म्हणजे कुठलीही गोष्ट मिळवण्यापेक्षा ती टिकवायची कशी हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि कुठेतरी मुद्गल ऋषी तीच भावना बाप्पाकडे व्यक्त करतात की बाप्पा या सगळ्या कला मला मिळाल्यात, तू मला शिकवल्यात, तू माझ्याकडनं करूनही घेशील, पण बाप्पा मला आता भीती वाटते की मी या टिकू कशा, माझ्याकडे या टिकून राहतील की नाही. त्याच्यावरती बाप्पा हसला आणि म्हणला की अरे या कलांमधला आता शेवटचा टॉपिक आज तुला शिकवायचा आहे, म्हणजे ह्या कलांमधला शेवटचा भाग तुला शिकवायचा आहे. मग उद्याच्या दिवसाला पुन्हा नवीन कला मी तुला शिकवणार आहे आणि हे कला शिकवत असताना आज जो भाग मी तुला शिकवणार आहे त्याचं नाव आहे योगक्षेम.
बाबा योगक्षेम म्हणजे काय? अरे तेच तर तुला सांगतो ना, योगक्षेम म्हणजे खूप सोपं आहे. योग आणि क्षेम या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. योग म्हणजे एखाद्या गोष्टीची प्राप्ती करून घेणं आणि क्षेम म्हणजे एखादी गोष्ट टिकवून ठेवणं. आता एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्याकरता सुद्धा योग यावा लागतो. आपण किती वेळा म्हणतो, अहो तुमच्या घरी यायचा आज योग आला, अरे तुमचा आमच्या घरी यायचा आज योग आला, अरे मला इतके दिवस गाडी घ्यायची होती पण आत्ता योग आला, अरे एवढे दिवस मला घर घ्यायचं होतं पण आज योग आला. असं प्रत्येक गोष्ट आपण म्हणतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा योग म्हणजे एखादी गोष्ट क्रिया एखादी घडण्याकरता तो योग लागतो. म्हणजे तो योग म्हणजे काय? तर एखादी गोष्ट प्राप्त करून घेणं. मग बाप्पा क्षेम म्हणजे काय? क्षेम म्हणजे एखादी गोष्ट टिकवून ठेवणं. एखादी गोष्ट प्राप्त तर करता येते पण ती टिकून राहते का? आपलं साधं उदाहरण घ्या. आपण रोज पैसे कमवण्याकरता मेहनत करतो, नोकरी धंदा व्यवसाय करतो, त्याच्याने आपल्याला पैसे मिळतात सुद्धा, पण मिळालेले पैसे टिकून राहतात का? अजिबात टिकून राहत नाही. आणि टिकून जरी राहिले तरी आपल्या ह्याच्यामध्ये पुढे आपण मेहनत करत राहतो, साठत राहतात पैसे, पण खर्च होत राहतात, खर्चही होऊन जातात आणि निघूनही जातात. असं प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते परंतु ती आपल्याला टिकवता येत नाही. ती गोष्ट टिकवणं म्हणजे क्षेम. मग योग कसा असतो, योग कसा तयार होतो, क्षेम कसा असतो, ते टिकवायचं कसं, ह्याच्यावरती बाप्पा पूर्णपणे मुद्गल ऋषींना मार्गदर्शन करायला लागला. आणि मार्गदर्शन करत असताना प्रत्येक गोष्टीची प्राप्ती कशी करून घ्यायची आणि मग क्षेम म्हणजे ती गोष्ट टिकवायची कशी, ही प्रत्येक गोष्ट बाप्पा त्यांना समजावून सांगत होता. आणि ते सांगत असताना बाप्पा अनेक उत्तम उदाहरणं मुद्गल ऋषींना देत होता. आणि मुद्गल ऋषींना हे सांगत होता की योग हा प्रत्येक तू आणू शकतोस, जुळून येऊ शकतो, तुला एखाद्या गोष्टीची प्राप्ती होऊ शकते, पण क्षेम हा जो विषय ना मुद्गला, तो पूर्णपणे माझ्या हातात आहे. ते टिकवून ठेवण्याचं सामर्थ्य माझ्याकडे, क्षेम माझ्याकडे ठेवलं आहे मी, योग तुमच्याकडे दिला आहे भक्तांकडे, आणि क्षेम तुमचा सगळ्यांचा माझ्याकडे ठेवला आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट प्राप्त होईलच, त्याला तुमचं कर्तृत्व पूर्णपणे वापरायचं आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त ते टिकवण्याचा जो क्षेम आहे तो क्षेम माझ्या हातामध्ये पूर्ण आहे, तो मी टिकवून ठेवतो, मी तो तुमच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी ठेवतो. बाप्पा अशी अनेक उत्तम उदाहरणं मुद्गल ऋषींना देत होता. आणि योग क्षेम हे नक्की शिकून घेण्याकरता आज आपण पुन्हा रामायणामध्ये प्रवेश करूया. आणि रामायणामधली आज जी मी कथा तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट, ती कथा तुम्हाला खूप वेगळी आहे. म्हणजे कदाचित तुमच्यापैकी कोणी ती ऐकली नसेल, परंतु त्या गोष्टीचा आज आनंद घ्या आणि त्याच्यामधनं योगक्षेम आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कळेल. आज असं आहे की राम संपूर्ण लंकेवरती त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे, लंका पूर्णपणे जिंकलेली आहे, रावणाचा वध केला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बिभीषणाला त्या ठिकाणी राजा केला आहे, लंकेश केला आहे, आणि त्यानंतर सीतेला घेऊन मान सन्मानाने तो अयोध्येमध्ये आला आहे. आता अयोध्येमध्ये आल्यानंतर रामाचाही अभिषेक झाला, राज्याभिषेक झाला आहे, आणि राम आणि सीता हे दोघंजणं अयोध्येचा कारभार संपन्न करत आहेत, कारभार चालवत आहेत. आणि हा कारभार चालवत असताना बिभीषण मध्ये आधी येतोय, 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी त्यांची भेट घेतोय, आपलं कुशल मंगल त्यांना सांगतोय. एक भक्ती आणि म्हणजे एक भक्त आणि देव ह्याच्यामधला जसा संबंध असेल, एक गुरु आणि शिष्य यांच्यामधला कसा संबंध असेल, एक राजा आणि दुसऱ्या राज्याचा राजा, त्या दोघांमधला जो मित्रभाव असेल, ते सगळे संबंध त्यांनी प्रभू रामचंद्रांबरोबर प्रस्थापित केलेले आहेत आणि त्याप्रमाणे तो वागतोय. आणि आज सकाळी प्रभू रामचंद्रांना निरोप आला आहे की अयोध्येपासून 30 किलोमीटर अंतरापर्यंत बिभीषण आलेला आहे, लंकेश आलेला आहे, आणि ते राजाला भेटायला म्हणजे रामाला भेटायला येणार आहेत. रामाला आनंद झाला की अरे वा, बिभीषण भेटायला येतोय, लवकर येऊ दे, त्याला लवकर आणण्याची व्यवस्था करा. परंतु त्यावेळेला त्याचे सेवक सांगतात की एक समस्या आहे म्हणून, की त्यांच्या डोक्यावरती मुकुट नाही आहे. त्याचे लंकेश म्हणून जो मुकुट घालून यायचे तो मुकुट त्यांच्या डोक्यावरती नाही आहे. आणि अशा याच्यामध्ये पूर्णपणे डोकं मोकळं ठेवून शांतपणे ते येत आहेत. मग त्याच्या डोक्यावरती मुकुट का नाही आहे हा प्रश्न रामाच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि राम कुठेतरी काळजीमध्ये आला, कुठेतरी चिंतेमध्ये आला की का बरं माझ्या भक्ताच्या बाबतीत असं आलं असेल, का बरं त्यांनी मुकुट घातला नसेल, सगळं लंकेमध्ये कुशल मंगल तर असेल ना, बिभीषणाला काही दुःख तर नसेल ना. याचा विचार करतोय तो जलद गतीने त्या ठिकाणी बिभीषण आला. आणि बिभीषणाने प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं. आणि बिभीषण आज प्रभू रामचंद्रांना सांगतोय की तो योग होता ज्या योगाने तुम्ही रावणाला मारलं आणि लंकेचा मला राजा बनवलं, तुम्ही मला लंकेश बनवलं. परंतु त्यावेळची परिस्थिती अशी होती की कुंभकर्णाची जी बायको होती ती त्यावेळेला गरोदर होती, तिला मूल होणार होतं. आणि त्याच्यापुढे मल्कासूर नावाचा राक्षस तिला जन्माला आला. हा मल्कासूर पुढे शिकला, त्यांनी पूर्णपणे ब्रह्माकडनं वर प्राप्त करून घेतले. आणि प्राप्त करून घेतल्यानंतर लंकेवरती स्वारी केली, मला पूर्णपणे त्या ठिकाणी हरवलं आणि मला पदच्युत केलं, मला पदावरनं काढून टाकलं. आणि तो स्वतः लंकेश म्हणून बसलेला आहे. योग की तुम्ही ती मला लंका मिळवून दिली, पण क्षेम माझ्याकडे नाही, ती मी टिकवू शकलो नाही.
रामाला फार वाईट वाटलं, परंतु रामाचं बिभीषणावरती प्रेम होतं का तर बिभीषण अनन्य भावाने रामांना शरण होते. त्यावेळेला ते म्हणले की तू काही काळजी करू नकोस, मला थोडा वेळ दे, मी विचार करतो. पण त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी थोडं चिंतन केलं आणि स्वतःचं ध्यान लावलं आणि ती संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली की ब्रह्मकडनं मल्कासुराने असे नक्की कुठले वर मागितलेले आहेत. मग रामाच्या लक्षात आलं की एवढे वर त्यांनी मागितलेले आहेत की त्याच्यामध्ये त्याला मारणं शक्य नाही, परंतु त्याच्यामध्ये एक वर मागायचं तो विसरला आहे की कुठल्या स्त्रीच्या हातून मला मरण आलं नाही पाहिजे, म्हणजे कुठलीही स्त्री त्याला मारू शकते. ही छोटी गोष्ट रामाच्या लक्षामध्ये आली, चिंतनामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी राम म्हणला की नाही सीतेला की सीता आज आपल्याला लंकेला जायचं आहे. सीता म्हणली अहो लंकेला कशाला जायचं आहे, मला तिथे जायला सुद्धा आवडत नाही, माझ्या आयुष्यामधले खूप खराब दिवस आहेत जे मी लंकेमध्ये काढले. ते म्हणले असं नाही, त्या ठिकाणी जायला पाहिजे, त्या भूमीचं जे कर्ज आपल्यावरती आहे ते आपण अदा करायला पाहिजे, त्या ऋणातून आपण मुक्त व्हायला पाहिजे. आणि ते मुक्त होण्याकरता सीते उद्या तुला माझ्याबरोबर लंकेमध्ये यायचं आहे, अयोध्येची राणी म्हणून तुला बरोबर यायचं आहे. आणि मग बिभीषणाबरोबर राम सीतेला घेऊन निघाले. तिथे ज्यावेळेला अयोध्येच्या दाराशी आले त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे मल्कासुराला युद्धाकरता ललकारलं. मल्कासुराला ब्रह्मदेवापासून वर प्राप्त असल्यामुळे तो सुद्धा युद्धाला त्या ठिकाणी आला. आणि दोघांमध्ये घनघोर युद्ध चालू असताना रामाने आपलं धनुष्य जे शारंगधर आहे ते सीतेच्या हातामध्ये दिलं आणि सीतेला सांगितलं की आता तू या ठिकाणी आदिमाया आदिशक्ती स्वरूपामध्ये प्रगट हो आणि तू या मल्कासुराचा पूर्णपणे अंत कर. सीतेने धनुष्याला बाण लावला आणि एकच बाण सोडला, त्याच्यामध्ये मल्कासूर पूर्णपणे मृत्यू पावला. लंकेवरची त्याची राजवट संपली. पुन्हा बिभीषणाला राजा केला. पुन्हा बिभीषणाच्या डोक्यावरती लंकेशचा मुकुट ठेवला आणि मुकुट ठेवला त्यावेळेला देवाने सांगितलं की बघ हा सगळा योग आहे आणि क्षेम जो आहे जो तू म्हणलास त्याप्रमाणे माझ्या हातामध्ये आहे. ज्या ज्या वेळेला तुझ्यावरती तू अनन्य भावाने शरण असल्यामुळे योग असेल त्या योगाप्रमाणे तू म्हणशील, पण क्षेम जे टिकवण्याचं जे काम आहे ते माझ्या कृपेशी होणार नाही, माझी कृपा त्याच्यामध्ये पूर्णपणे मी ठेवीन असं आश्वासन दिलं. आणि राम आणि सीता अयोध्येला परत आले. इथे गोष्ट तर संपते, कथा तर इथे संपते. ही वेगळी कथा आहे, आपण याच्या अगोदर ऐकली नसेल, पण या कथेमधनं आपल्याला ते प्राप्त करून होतं. आपल्याला ती माहिती मिळते की योग होता त्यामुळे तो लंकाधिपती बिभीषण लंकेश झाला, रावणाच्या जागेवरती राजा झाला. त्यांनी राज्यकारभार टिकवला, राज्यकारभार केला, परंतु पुढे टिकून राहिला नाही. पुढे त्याला त्याच्या पदावरनं खाली उतरायला लागलं. त्याच्याच पुतण्याने त्याला हरवलं आणि तो स्वतः गादीवरती बसला. परंतु ज्यावेळेला प्रभू रामचंद्र बरोबर आले त्यावेळेला त्यांनी तो क्षेम म्हणजे ते पुन्हा त्याला मिळवून दिलं आणि टिकण्याकरता त्याला कानमंत्रसुद्धा दिला. आपल्या आयुष्यामध्ये आपण भूतकाळामध्ये डोकून बघितलं तर कितीतरी गोष्टी आपण प्राप्त केलेल्या आहेत. हे सगळे योग नाहीत का? आपल्या मनामध्ये ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. मग ते सगळे योग नाहीत का? त्या योगाने त्या पूर्ण झाल्यात. पण ह्याच्यापुढे महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे क्षेम. बाप्पाच्या कृपेने या सगळ्या मुद्गल ऋषींनी आपल्याकरता कला लिहून ठेवल्यात. आपण त्या कला सगळ्या आत्मसात करतोय. आपण त्या कला आपल्या जीवनामध्ये वापरणार आहोत. आपण सगळ्यांचा उद्धार करणार आहोत. आपलाही त्याच्यामध्ये उद्धार होणार आहे. हा सगळा भाव जरी असला तरी ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा आहे की हे सगळं टिकून राहिलं पाहिजे. आणि हा सगळा अट्टहास याच्याकरताच आहे. आपल्याकडे एक सुंदर वाक्य आहे की ह्याकरिता केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा अट्टहास करत असताना हे शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिलं पाहिजे. आणि हे टिकून राहायचं असेल तर हा क्षेम आपल्याबरोबर पाहिजे. आणि हा क्षेम जर आपल्याबरोबर असेल तर आपण बाप्पाबरोबर पूर्णपणे राहायला पाहिजे. मग बाप्पा हा क्षेम कसा माझा राहील, हा क्षेम मी कसा टिकवून ठेवायचा, कसा क्षेम माझ्याकडे राहील, तू माझ्याकडे कसा राहशील असं मुद्गल ऋषींनी बाप्पाला विचारलं. आणि बाप्पाने आज ती सुद्धा चावी अनन्य भक्तिभावाने मुद्गल ऋषी असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये दिली आणि पूर्ण मानवजातीचं कल्याण केलं. त्याच्यावरती गणपती बाप्पा मुद्गलांना जवळ घेतात, पाठीवरनं हात फिरवतात आणि म्हणतात याची फक्त एकच चावी आहे, हे क्षेम हे जर टिकवायचं असेल तर मुद्गला तुला सेवा करायला पाहिजे, प्रत्येकाची सेवा करायला पाहिजे. ज्यावेळेला तू प्रत्येकाची सेवा करशील ना त्याच वेळेला हे संपूर्ण क्षेम म्हणजे की जो योग तुझ्या आयुष्यात आला आहे तो तुझ्या आयुष्यामध्ये क्षेमसुद्धा येईल. जे योगाने तुला प्राप्त झालं आहे ते क्षेमाने तुझ्या आयुष्यामध्ये टिकून पण राहील. क्षेम स्वरूपामध्ये मी स्वतः तुझ्या आयुष्यामध्ये राहील आणि याच्या बदल्यामध्ये मला फक्त एकच गोष्ट पाहिजे ती म्हणजे सेवा. मुद्गला मी कशाने प्रसन्न होतो तुला माहिती आहे का रे? त्यावेळेला मुद्गल म्हणले की बाप्पा नाही, सांगा तुम्ही कशाने प्रसन्न होता. त्यावेळेला म्हणतात फक्त मी सेवेने प्रसन्न होतो. तुम्ही मग ती कुणाचीही सेवा करा, वृक्षांची सेवा करा, जनावरांची करा, माणसाची करा, नाही तर देवाची करा, कुणाची सेवा करा, मी फक्त सेवेने प्रसन्न
प्रसन्न होतो. बाप्पांनी या दोन्ही किल्ल्या आपल्याला दिल्या. त्याला कसं प्रसन्न करायचं, तर सेवा करून प्रसन्न करायचं आणि योगाने प्राप्त झालेली प्रत्येक गोष्ट कशी टिकवून ठेवायची, तर सेवेने टिकवून ठेवायची, हे त्या ठिकाणी मुद्गल ऋषींना समजलं. मुद्गल ऋषींनी मुद्गल पुराणामध्ये आठवणीने ही गोष्ट लिहून ठेवली की सेवाभावाचा स्वीकार करा, आयुष्यामध्ये सेवा करा. सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये क्षेम येईल आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये टिकून राहील. आज आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं मिळाली. कुठलीही गोष्ट प्राप्त करणं हा योग आहे, परंतु टिकवून ठेवणं हा क्षेम आहे आणि तो फक्त सेवेने टिकून राहू शकतो. म्हणजे आपल्याला मिळाल्या प्रत्येक गोष्टीचा वापर आपण सेवाभावाने केला तर ती गोष्ट आपल्या शेवटपर्यंत टिकून राहील. शेवटचा दिवस हा आपला खरोखरी गोड होईल. आणि दुसरी गोष्ट आपल्यालाही माहिती पडली की आपण कुठल्याही देवाची भक्ती करत असू, मग कुणाचा पांडुरंग असेल, कुणाचा विष्णू असेल, कुणाचा कृष्ण असेल, कुणाचा राम असेल, कुणाचा गणपती बाप्पा असेल, आपल्या प्रत्येकाचे आराध्य जरी वेगळे असले तरी शक्ती एकच आहे. जे शक्तीला प्रसन्न करायचं असेल तर फक्त सेवा करायला पाहिजे. मग आपण सगळे सेवार्थी होऊया, आपण सगळ्यांची सेवा करूया आणि आज इथेच थांबूया. ओम साईराम.